रात्री भात खाणे फायद्याचे की तोट्याचे? हलका पचायला असतो असं पण म्हणतात, परंतु जास्त भात कोणीच नाही खाल्ला पाहिजे. आणि संध्याकाळी तर झोपते वेळेला भात हा खाण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं, म्हणजे कार्बोदके जास्त असतात, त्याचं रूपांतर लगेचच चरबीमध्ये होतं आणि फॅटमध्ये रूपांतर झालं की मग वजन वाढायला, पोट वाढायला सुरुवात होते. तसंच याचा ग्लायसेमिक इंडेक्स, ज्याच्यामुळं की आपण खाल्ल्याबरोबर रक्तातली साखरेची पातळी वाढत असते, त्याला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो, याचा भाताचा जास्त असतो. त्यामुळे काय होतं, लगेचच शुगर वाढते आणि शुगर पुन्हा कन्वर्ट होते, वापरून उरलेली फॅटमध्ये कन्वर्ट होते, पुन्हा नंतर पोटाचा घेर वाढायला सुरुवात होते. तसंच कार्बोहायड्रेट हे सगळे साचून राहतात आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो, पोट सुटतं आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स जास्त नसतात, याची कमतरता असते. तसेच काही जणांना गॅसची पण समस्या होऊ शकतो. म्हणून रात्री झोपायच्या वेळेला भात हा नाही खाल्ला पाहिजे किंवा खूप कमीत कमी खाल्ला पाहिजे.